पुणे शहर से महाविकास आघाड़ी की अंदरूनी बैठकों से शरद पवार गुट के बाहर होने की जानकारी सामने आ रही है। सूत्रों के मुताबिक दोनों राष्ट्रवादी कांग्रेस पार्टियों की ओर से जल्द आधिकारिक घोषणा की जा सकती है। बताया जा रहा है कि शरद पवार गुट की प्रमुख मांगों को अजित पवार गुट ने स्वीकार कर लिया है। सीट बंटवारे को लेकर सहमति बन चुकी है। सूत्रों का दावा है कि पुणे में शरद पवार गुट को 32 से 35 सीटें दिए जाने पर सहमति बनी है। सबसे अहम बात यह है कि आगामी चुनाव में तुतारी और घड़ी दोनों चुनाव चिन्हों पर आघाड़ी देखने को मिल सकती है। अगर यह घोषणा होती है तो महाराष्ट्र की राजनीति में एक नई समीकरण और बड़ा सियासी मोड़ तय माना जा रहा है। फिलहाल सभी की निगाहें शरद पवार और अजित पवार की आधिकारिक प्रतिक्रिया पर टिकी हुई है। महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी आम्ही आज आमच्या काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाल्यावर आम्ही सेना आणि काँग्रेस बसलोय। आम्ही सकाळपासून राष्ट्रवादीला सुद्धा निरोप दिलेत। राष्ट्रवादीने आम्हाला सांगितलं की दुपारीपर्यंत आम्ही आपल्याशी चर्चा करायला येतो। अद्याप त्यांचा संपर्क होत नाही आहे, पण त्यांच्या ज्या जागा कालच्या वाटपामध्ये बाजूला ठेवल्या होत्या त्या आजही बाजूला ठेवल्यात। त्या सोडून जे आम्ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जी काही चर्चा सकाळपासून चालली त्यांना ब क ड कोणते सोडून पाहिजे त्याची चर्चा चालली आणि जवळजवळ आता ती समाप्तीला आली। पण राष्ट्रवादीच्या नेत्यांचा तुम्ही म्हणताय की निरोप दिला होता ते आले नाहीत, मग आता ठाकरे आणि काँग्रेस असंच समीकरण जुळणार का पुणे महापालिकेत? मला वाटतं उत्तर देण्यापेक्षा मी तुमच्या प्रश्नाला दुरुस्त करावं। काल आपण पाहिलेलं होतं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तिघी चर्चा करत होते। आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात? नाही, त्यांचे नॉट रिचेबल आहेत म्हणूनच सांगतो हा प्रश्न त्यांचा होतो, माझा होत नाही। पण आज सुद्धा आम्ही राष्ट्रवादीची वाट पाहत आहोत, त्यांच्या फोनची वाट पाहत आहोत। आम्ही आमची त्यांनी जे जागा सिलेक्ट केलेले ते बाजूला ठेवूनच बाकीची चर्चा करतो। आणखी वाट पाहिली जाईल आणि जर नाहीच रिस्पॉन्स आला तर मग ज्या वेळेला पक्ष आपल्या बाजूने काम करतं त्यावेळेला पक्षाच्या याद्या तयार असतात। मी आपल्याला पहिल्याही दिवशी सांगितलं 165 जागाची काँग्रेस पक्षाची एकट्याची यादी तयार आहे, 165 जागाची शिवसेनेची तयार आहे, 165ची राष्ट्रवादीची तयार आहे। आम्ही पहिलंच ए प्लॅनचं आणि ए प्रिंट पहिली काढून ठेवली। आता बीमध्ये जर दोन पक्ष आपल्यावर आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जर एकत्र लढावं लागलं तर ती यादी कोणती असावी ही 4 दिवसात झाली। काँग्रेस आणि शिवसेनेला जर लढावं लागलं तर ती यादी कोणती असली पाहिजे ती आता तयार होते। म्हणून यादीची काळजी नाही, याद्या परिपूर्ण झाल्यात। मला कळत नाही का नॉन रिचेबल झाले, तर रिचेबल झाले की मला कळेल। तुम्ही कोणाकोणाला फोन केले होते ज्यांचे फोन लागले नाही असं तुम्ही मी राष्ट्रवादीचे जेवढ्यांना जबाबदारी दिली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले, पण त्यांचे फोन लागतच नव्हते, स्विच ऑफ होते की बेल काही फोन उचलत नव्हते। काही फोन नॉट रिचेबल जरी असले तर बाकीचे 4ही पदाधिकाऱ्यांच्या बेल वाजले, पण त्यांनी मला आन्सर करायचा माझ्या मोबाईलला टाळला असं मला वाटतं। अध्यक्ष, एवढी महत्त्वाची बैठक आहे आणि नॉट रिचेबल आहे, तुम्हाला आता कधी ना कधी लवकरात लवकर निर्णय तर घ्यावा लागेल ना। कार्यकर्त्यांचा पण जीव टांगणीला लागला आहे। किती वेळ वाट पाहणार? आपल्याला असं वाटतं का आम्ही निर्णय नसेल केला? झाला निर्णय। आम्ही आमची ब्री प्लॅन तयारच आहे ना। पहिल्या दिवसापासून मी सांगतो तिन्ही पक्ष ज्या वेळेला एकमेकांबरोबर चर्चा करतात त्यावेळेला ते आपली स्वयंभूची तयारी ठेवलेलीच असते। उद्या कोणते दोन पक्ष एकत्र आले तरी त्याची तयारी असते, तिन्ही आले तरी तयारी असते। म्हणून कोणी आलं नाही आलं तरी काँग्रेस पक्षाची तयारी आणि आजच्या तारखेला जे दिसतंय ते सेना आणि काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरात ताकदीने लढणारा पक्ष राहील। जागा वाढवून मागते का? कारण मनसेची अशी भूमिका आहे की जे 50-50-50 काही फॉर्म्युला असा ठरलेला आहे त्याच्यामध्ये मी आपल्याला परत कालसुद्धा सांगितलं की ही आघाडी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आहे। ह्याच्यामध्ये ते ताकदीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत। अध्यक्ष, किती वेळ वाट पाहणार आहे का अल्टिमेटम? वाट कोण पाहतंय? काम करतोय वर आम्ही। वाट कोण पाहतं? तुम्ही तरी पाहाल का आमची? उद्या बोलायला आलो तरी कोणी कोणाची वाट पाहत नाही। त्यांनी आमची वाट नाही पाहिली, ते निघून गेले। आम्ही आमचं काम चालू केलं। उद्या सकाळी आम्हाला लिस्टमध्ये AB फॉर्म्स आमच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या हातात द्यायचे। त्यासाठी आज रात्री हे यादी संपली तर पार्लिमेंटरी बोर्ड मुंबईला घेऊन जाऊन रात्रभरात त्यांना आमची मान्यता घ्यायची आहे। उद्या सकाळी इच्छुक उमेदवारांच्या हातात AB फॉर्म्स द्यायचे। अध्यक्ष, तुम्ही हे सगळं पुण्यातलं राजकारण पाहता, वेगवेगळ्या निवडणुका बघितल्यात, असं युती आणि आघाडीचं गणित आणि असं घुराळ आयुष्यात कधी बघितलं होतं का? नाही, हे दरवेळेला होत असतं। आपल्यालाही लक्षात असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा महानगरपालिका। मी महानगरपालिकेत 5 वेळा गेलो, 5ही वेळेला शेवटच्या दिवशीच AB फॉर्म मिळाला। जरी ज्या वेळेला स्वतः एकटं आपण स्वपक्ष म्हणून एकटं लढत असताना सुद्धा हेच गोंधळ होतो। ती चर्चेमध्ये होतात। एकटं लढत असताना 4-4 सक्षम उमेदवार असतात, त्यातलं एक कोण
2 नेते ह्या नावाचा आग्रह धरला 2. आता 2 पक्षामध्ये आग्रह चालला की ह्या पक्षाला एक त्या पक्षाला, म्हणून हे नॅचरल आहे. आणि जेवढी अशी चर्चा होईल त्याच्याने मंथन करून चांगला सक्षम उमेदवार मिळेल. मग तो शिवसेनेचा चांगला सक्षम निवडून येणारा उमेदवार मिळेल किंवा काँग्रेसचा निवडून येणार. जेवढं मंथन होईल तेवढं चांगलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकदा अजित पवार राष्ट्रवादीकडे जाते, एकदा तुमच्या बैठकीला येऊन बसते, परत नॉट रिचेबल होतात. तुमचा सगळ्यात वेळ ह्यांनी सगळ्यांनी वाया घालवला आहे. तुम्हाला 2-2, 3-3 वेळा एकाच यादीवरती बसावं लागतंय. त्यांच्यासोबत एकदा, परत ह्यांच्यासोबत एकदा. त्यांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे काहीतरी. तुमच्या मताशी मी सहमत आहे. त्यांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे काहीतरी. किती जागा सोडल्या होत्या त्यांच्यासाठी? किती जागा सोडल्या होत्या? नाही, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की ज्या वेळेला तिन्ही पक्ष होते त्यावेळेला आम्ही तिन्ही पक्षांना समसमान तयारी केलेली होती. कारण आमची निवडून आलेली स्ट्रेंथसुद्धा नगरसेवकांची तेवढीच होती, 12-12, 11 होती. त्यामुळं आम्ही 150 जागा तिन्ही पक्षामध्ये केल्या होत्या. 15 ते 20 जागा आम्ही आमच्यातले कमी करून बहुजन वंचित आघाडी असेल, आप असेल, समविचारी पक्ष असेल, यांच्यासाठी जवळजवळ 25-30 जागा आम्ही ठेवलेल्या. आता परत राष्ट्रवादी आली तिकडे राजधानीबरोबर फिसकडलं तर तुम्ही घेणार का त्यांना आता परत बैठकीला आणि युतीमध्ये? पडला की राष्ट्रवादी या बैठकीला का नाही, मागच्या बैठकीला तुमच्या सोबत होते? नक्कीच मागच्या बैठकीला होते, नंतर गेले, परत आले आणि कालपासून नॉट रिचेबल झाले. फोन लावतो आहे आम्ही, मीटिंग चालू होती, काँग्रेसचा या ठिकाणी कार्यक्रम झाला होता म्हणून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले. आम्ही दोघं एकत्र होतो, पण नंतर ते फोन बंद झाला, तब्येत ठीक नाही म्हणून गेले. ते अजूनपर्यंत काय त्यांचा फोन लागत नाही आहे. विचारायचं कोणाला हा प्रश्न पडला आहे. सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीची मानसिकता नाही आहे असं आम्ही आणि काँग्रेसने ठरवलं आणि आमची पुढची बोलणी आम्ही या प्रभागाच्या डिवायडेशनसाठी सुरू केली. कोणाला फोन केले नेमके, म्हणजे नॉट रिचेबल आले ते कोणाचे आले? काल सगळेच होते त्यांचे. अंकुशी काकडे होते, विशालजी तांबे होते, आमदार होते बापू पाटारे. ह्या सगळ्यांना फोन लावून झाले, पण कोणी फोन काहींनी अटेंड केला नाही आणि काहींचे फोन नॉट रिचेबल आहेत. मग फोन लागूनही उचलत नाहीत याचा अर्थ त्यांचा काहीतरी वेगळा निर्णय असेल. त्यांचा निर्णय काही का असे ना, त्यांनी अजून सांगायला हवं होतं. मग आम्ही ठरवलं आता थांबायचं किती वेळ. पदाधिकाऱ्यांना, इच्छुक उमेदवारांना इतक्या वेळ थांबवून त्यांचे फॉर्म भरायचे आहेत, एबी फॉर्म द्यायचा आहे, मिटिंग घ्यायची आहेत, पुढची रणनीती ठरवायची आहे. म्हणून आज आम्ही आणि काँग्रेस एकत्र बसून आमचं जागा वाटप या ठिकाणी आताही सुरू आहे. एकमेकांना फसवलं जात आहे असं चित्र दिसतंय पुण्यात. होय, पुण्यामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण झाले. फक्त स्वार्थ बघायचा, कुठे आपली सोय चांगली होती हे असं बघायचं आहे. ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा असते की आपण कुठे सुटेबल आहोत, हा त्यांचा विचार आहे. पण इतके दिवस आम्ही एकत्र होतो महाविकास आघाडी म्हणून, आता त्यांचा विचार कदाचित बदलला असेल. तो ठीक आहे, त्यांचा विचार आहे. आपण आम्ही एका विचाराने चाललोय आणि असंच पुढे जात राहू. विचार बदलला तर विचार बदलला महाविकास आघाडीमध्ये येतो म्हणले. नाही, आता तेवढा वेळ राहिला नाहीये. पुन्हा आले, काय झालं, आता आम्ही फार पुढे गेलो आहोत. त्याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील, त्यांना परत घ्यायचं की नाही घ्यायचं आहे विषय. ठीक आहे.